आयुष्याच्या रंगपटावर होतो हिंदोळ्यासारखा माझ्या मीपणाच्या धुक्यात हरवल्या भूमिका 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 नियतीच्या ह्या खेळामधला मी असे पोरका अनंतरंगी करीत होतो तरीही मी भूमिका 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 भूमिका. आत्या ते गावी आलत जमिनीचा सौदा कराय 4 दिवस राहिलच सुद्धा आणि तेव्हा त्यांचा माझ्यावर जीव जडला आणि माझा बी त्यांच्यावर. एक्झॅक्टली काय करायचं ठरवलं? डिवोर्स. आत्या, श्रीकांत दादा काल आलाच नाही ग. हो ना, घरात सगळा गोंधळ चाललाय. का आला नाही तेच कळत नाही. तुला काय म्हणायचंय? मला एवढंच म्हणायचंय, नेमकं कालच कसा आला नाही? म्हणजे घाबरून तो आला नाही असं म्हणायचंय का तुला? तसं नाही ग, मला वाटतं त्याला देवकीच्या येण्याची कुणकुण लागली असणार. अगं मग तो नक्कीच येईल, पण कुठल्याही माणसाला आपल्यावर झालेले खोटे आरोप अजिबात सहन होत नाही. पण आत्या, ती गावावरून आलेली मुलगी इतकं खोटं बोलू शकेल का ग? मानसी, तुला पण संशयाला लागलाय का? तसं नाही ग, पण माझं म्हणणं एवढंच आहे की काय तो सोक्षामोक्ष लागायला हवा. लागेल, घाई करू नकोस. तुला वाटतं तेवढे प्रकरण साधं नाहीये. आणि एक, श्रीकांत आल्या आल्या त्या मुलीला बोलवायचं नाही. मी श्रीकांतशी चर्चा करेन, मधुकरशी बोलेन आणि मग हळुवारपणे हे प्रकरण आपण हाताळूया. माझं मन तर सांगतंय की श्रीकांत 1 मिनिटात हे प्रकरण संपवून टाकेल. दादा असताना तशी घालमेलच झाली नसती. मला भीती वाटतेय ती मुग्धाची. आत्या, ती त्या मुलीला भडकवणार तर नाही ना? मला तरी तिची काळजी वाटत नाही, कारण त्या सकाळीच बॅग भरून कुठेतरी निघून गेली. अचानक? पण कुठे? मी विचारलं, ती रिसर्टासारखं उत्तर दिलं मला तिने. असेल पहिलंच काहीतरी प्रकरण, पैसे डबल करण्याचं नवीन उद्भवलं असेल. पप्पांना सांगून ना तिची सगळी प्रकरणं पूर्णपणे बंद करायला हवीत. ए आत्या, तूच सांगशील पप्पांना? त्यामुळे तरी तिच्यामध्ये बदल होईल. या सगळ्या प्रकरणांमुळे ना तिचा खूप मनस्ताप झालाय, त्यामुळे तिची खूप चिडचिड होतीये. सांगेन. बरोबर आहे तुझं, सांगायलाच हवं. पण आधी हे देवकी प्रकरण निस्तरूया, मग दुसरं प्रकरण. काय मित्रा, सकाळी सकाळी आठवण काढलीस? काय माझा प्लॅन पटला की काय तुला? अरे, त्यासाठी नाही फोन केला मी. मग सहज तुमची विचारपूस करण्यासाठी फोन केला. काय चाललंय?
कसा आहेस विश्वास? आणि विनिता कशी आहे? हे जय, उगाच भंकस नको करू. बोल, कशासाठी फोन केला होतास? अरे मी खरंच सांगतो, मी सहज फोन केलाय. इन जनरल तुला माहितीये, मला संबंध मेंटेन करायला आवडतं. ओके, मी झकास आहे, विनिता उत्तम आहे. गुड. काय नवीन काय? नवीन काय असणार? नवीन काहीच नाही. मी सांगू नवीन काय ते? हा बोल. तुम्ही करंदीकरांच्या घरात पाठवलेलं पार्सल अगदी व्यवस्थित पोचलेलं आहे. मित्रा, काही नवीन घडलं तर सांगत जावं. मैत्री वाढते, बस, बाकी काही नाही. कळावे, लोभ असावा. काय झालं? कुणाचा फोन होता? जयचा. मग त्यात एवढं चेहरा उतरण्यासारखं काय बोलला तू? याला कुठून माहिती कळते यार? काहीच कळत नाही. कसली माहिती? देवकी करंदीकरांच्या घरात सुखरूप पोहोचल्याचं सांगितलं त्याने मला. काय? पण त्याला शी, हा माणूस आपल्याला धोकादायक ठरणार आहे. आता मात्र याचा काहीतरी निकाल लावलाच पाहिजे विश्वास. निकाल काय? काही करून त्याला मॅनेज करायला हवं. मग कर ना. माझीच चूक झाली यार. उगाच तडकाफडकी मी त्याला बाजूला केला. हा पूर्ण प्लॅन संपेपर्यंत मी त्याला असा झुलवत ठेवायला पाहिजे होता. आता जे झालं ते झालं. आता काय वाटेल ते कर आणि आधी त्याला गप्प कर. बघतो. भूमिका भूमिका. कधी येतेस माझं नवीन दुकान बघायला? ही घरची थोडी गडबड थांबली ना मग ये. काय मानसी, मागच्या वेळेला पण तू टाळलं होतंस. काय गडबड काय चालली घरात नेमकी? वैशाली बद्दल काही कळ? तुला कोणी सांगितलं? तूच म्हणाली होतीस ना आपल्या मागच्या भेटीत मला. हा, पण नाही आली अजून ती घरी? नाही रे. तुम्ही कुठे चौकशी नाही केली? आय मीन पोलिसात तक्रार वगैरे? केली होती तक्रार पोलिसात. मंदारला तिचा SMS आला होता सुखरूप आहे म्हणून. मला वाटलं ती येईल परत घरी. कसलं काय. तिची मंदारची नीट चौकशी केली का? तर म्हणायचं काय? नाही अगं, म्हणजे मंदारचं आणि वैशालीचं फारसं जमत नव्हतं ना, म्हणून विचारलं मी. सॉरी, म्हणजे ते तुला या विषयाचा त्रास. सॉरी. सगळ्यांनाच त्रास होतो. सगळेच त्रासात आणि सगळ्यांपासूनच त्रास. अशीच अवस्था आहे आजकाल आमच्या घरची. मंदार नीट वागत नाही आणि त्या मुग्धाने खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट करून ठेवले. आणि श्रीकांत दादा, त्याचं काय? त्याचा एकच प्रॉब्लेम आहे, विनीता. त्या चांगल्या माणसाचं आयुष्य खराब करून ठेवलं.
सॉरी, कसले विषय काढत ठेवलेत तुझ्याजवळ. बरं, तुझ्या ते पार्टनरशिपच्या डॉक्युमेंटचं काय झालं? हे माझं राहू दे. तू बोल ना जे बोलत होतीस ते. इव्हन तू इतक्या मोकळेपणाने माझ्याशी बोलतेस, त्याच्यातून मला जाणवलं की तू अजूनही मला कुटुंबातला एक सदस्य समजतेस. कॉन्फिडन्स. रणजित प्लीज, तू मनातून दूर कधीच गेला नव्हतास. माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. हा, फक्त ही मधल्या काळातील आहे ना मळप दूर व्हायला हवी. रणजित, तुझी सगळी कामं मार्गी लागली ना की आपण पुन्हा भूतकाळाकडे वळूनच बघायचं नाही. अरे झालं ते सगळं अचानक झालं. म्हणजे ह्या दोघींचा काहीतरी वाद चालला होता आणि ती एकदम घरात घुसली. मला कळेपर्यंत ती आमच्या समोर उभी. अगं पण तुम्ही तिच्याशी का बोललात? तुम्ही बोलला नसतात ना तर ती पुढे काहीच करू शकली नसती. अरे हो, पण ही मुग्धा, तिला भयंकर इंटरेस्ट वाटायला लागला तिच्यात. बरोबर आहे, स्वतः चुकली आहे ना, त्यामुळे ती दुसऱ्याची चूक शोधणारच. स्वतः प्रॉब्लेम मध्ये आली आहे, त्यामुळे श्रीकांतवर कसं दूषण लागेल हे ती बघणार. पण मला काय म्हणायचंय, ती मुलगी श्रीकांतला भेटली असणार. अरे तुम्ही मला बोलवायला हवा होतात. मी एकदा त्या मुलीशी बोललो असतो ना, तिची चौकशी केली असती ना तर फार बरं झालं असतं. आणि त्या मुग्धावरही जरा नियंत्रण ठेवता आलं असतं, तिला आगळीक करू दिली नसती. म्हणजे मला वाटत होतं तसं, पण मला एकदा काय वाटलं की श्रीकांत आला ना की सगळ्या सोक्षमोक्ष लागेल आणि ती मुलगी निघून जाईल. नाही नाही, एवढं सोपं नाहीये ताई, ते इतकं सोपं नाहीये. ज्या अर्थी ही मुलगी आपल्या घरापर्यंत पोहोचते त्या अर्थी तिने नक्कीच काहीतरी विचार केला असणार किंवा तिला कोणीतरी पाठवलं असणार. हा, हे मात्र बरोबर आहे. हा, कारण ती म्हणाली की ती आंबेजोगाईवरनं आली आहे आणि श्रीकांत आंबेजोगाईला गेला होता ना कामासाठी, तिथूनच कोणीतरी तिला पाठवलं असणार. बरं झालं श्रीकांत त्यावेळी घरी नव्हता. कसा रिॲक्ट झाला असता काही सांगता येत नाही. ठीक आहे, आता मी या मुलीची चौकशी करतो आणि बघूया. पण तू श्रीकांतला फोन करतोस का नाही. अजून? श्रीकांतला यातलं काही सांगायचं नाही. श्रीकांत येण्याआधीच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायला हवा. ठीक आहे, पण नीट बोल रे बाबा तिच्याशी. हो, कारण करंदीकरांचे दिवस चांगले नाहीयेत, संकट येतात सारखी, म्हणून म्हणते. तू काही काळजी करू नकोस आणि श्रीकांतला यातलं काहीही सांगू नकोस. हो, पण एक तुझ्या कानावर घालायचंय. काय? अरे आपली मुग्धा बॅग भरून गेली कुठेतरी. मी विचारलं तर माझ्यावरच डाफरली. ठीक. अरे तिच्या ते पैशाचं देण्या घेण्याचं काही ते बघ बाबा, एकदा निकाल लाव त्याचा. सारखे लोक घरात येतील नाही तर. हो, हे एकदा बघावंच लागणार आहे आणि मुग्धावर नियंत्रण ठेवावंच लागणार आहे. ठीक आहे, तू नको काळजी करूस, मी बघतो काय करायचं ते. भूमिका भूमिका तुझे आई वडील अंबेजोगाईलाच असतात का? वय कोणी पाठवलं तुला इकडे? आईनी की वडिलांनी? कोणी बी नाही, मी आपल्या मनानंच आले. हो, म्हणजे आई वडिलांना सांगून आली असते नाही, का?
नाही म्हणजे मी त्यांना सांगितलंय की मी कपीकडे चालली म्हणून. कोणाकडे? कपीकडे. कोण आहे कपी? कल्पना माझी मैत्रीण आहे. तिचं लग्न झालंय आणि ती परभणीला असते. तिला मी सांगितलं की आपांचा फोन आला तर त्यांना सांग की मी तुझ्याकडेच आहे म्हणून. पण मग हे असं का सांगितलंस? खरं का नाही बोललीस? नको. का नाही सांगितलंस? नाही म्हणजे आपांचा लई राग आहे यांच्यावर. आपा म्हणतात तो मुंबईवाला आपल्या शब्दाला नाही जागा राहिला, त्याने आमचं लई नुकसान केलं. बा. नाव काय तुझ्या आप्पांचं? शिवाजी समनवार. शिवाजी समनवार. पत्ता? पत्ता काय? मी तुमच्या पाया पडते. आमच्या आप्पांना काय बी सांगू नका. आप्पांना जर कळलं ना की मी ह्यांच्यासाठी मुंबईला आली तर माझा जीव घेतील हो आप्पा. मी हवं तर इथं जीव देईन, पण आता मी आप्पांना तोंड नाही दाखवणार. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. रडू नकोस, रडू नको अजिबात. तू हे सगळं खरं सांगतेस? हा? हे खरं सांगतेस? शपथ मी नाही खोटं बोलत आणि हे बी खोटं बोलणार नाही. मी सांगते मामा, ह्यांनी जर मला बघितलं ना तर त्यांना आनंदच होईल. यांनी म्हणजे श्रीकांत. ठीक, येऊ दे श्रीकांतला, बोलतो मी त्याच्याशी. जर तो म्हणाला की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, मुळात त्यांनी तुला ओळखलं, तर मी तुम्हा दोघांचं लग्न लावून देईन. पण जर त्यांनी ओळखलंच नाही किंवा त्यांनी काही कबूल केलं नाही तर मी तुला तुझ्या घरी पाठवणार नाही. असं म्हणणारच नाही. जेलमध्ये पाठवेन. नाही, मी म्हटली ना तुम्हाला, असं म्हणणारच नाही. ते ओळखतील मला. आणि मामा, तुमच्या आशीर्वादानं आमचा संसार सुखाचा व्हावा अशीच माझी इच्छा आहे. ठीक, बघूया काय होतं ते. तू जा त्या गेस्ट हाऊसवर जाऊन आराम कर. जा. हॅलो. हॅलो ताई, दिवकी बोलतीये. हा बोल. काही नाही, सहजच फोन केला. मला आता इथं गेस्ट हाऊसवर ठेवलंय. बरं ठीक आहे, पटापटा बोल. वय ताई, आतापर्यंतचं सगळं फत्ते झालं बघा. गुड. मग नाही म्हणजे श्रीकांत नाही भेटले, पण मानसीताई, मुग्धाताई, आत्या समधी भेटले. आता मुग्धाताई थोड्या चिडल्या होत्या, तर बाकी सगळं ठीक आहे बघा. का? काही बोलली का ती तुला? म्हणजे काही प्रश्न वगैरे विचारत होती का? नाही नाही, मला काही नाही विचारलं. त्या श्रीकांत भाऊ आहेत ना, त्यांच्यावरतीच लई चिडल्या होत्या बघा. हे बाई, श्रीकांत भाऊ काय? तिकडे पण जाऊन श्रीकांत भाऊ म्हणशील आणि सगळा पचका करशील. नाही ताई, तसं बोलायची वेळच येणार नाही. आणि मी बी काय म्हणायचं झालं ना तर श्रीकांत भाऊ म्हणून हाक मारतच नाही. मी फक्त हे आले, हे गेले, ह्यानी असं म्हटलं, ह्यानी तसं म्हटलं, इतकंच बोलते बघा. बरं बरं, अजून काय? अजून हा, तुमचे सासरे आज सकाळी भेटले होते. माझी लई चौकशी करत होते.
माझ्या वडिलांचं नाव विचारलं, गावाचं नाव विचारलं. मी बी चांगलीच उत्तरे दिली. मग सगळी उत्तरं नीट दिलीस ना तू? होय ताई, तेच बोलतेय की चांगलीच उत्तरं दिली. म्हणजे जिथं काही सुचलं नाही ना काय बोलावं तिथं गप्प बसले, नाहीतर लाजून उत्तरच दिलीत नाहीत. मग काय म्हणाले ते? काय नाही, ते मला म्हटलं की श्रीकांत आले की ते त्यांच्याशी बोलते, आणि जर त्यांची चुकी असेल ना तर ते माझं लग्न लावून देणार आहेत त्यांच्याशी. आणखी मला म्हटलं की जर त्याची चुकी नसेल आणि जर तुझी चुकी असेल तर मला जेलात धाडतील म्हणून म्हटले. मग घाबरलीस की काय तू? नाही नाही, तशी मी घाबरून नाही गेले. मी रडले. मी त्यांना म्हटलं की श्रीकांत आहेत, त्यांचं माझ्यावर लई प्रेम आहे, ते असं बोलणारच नाहीत, ते माघार घेणारच नाहीत. मग काय, त्यांना काय बोलावं ते सुचलंच नाही. गुड. सगळं असंच नीट निभावून नाही. हां, व्हय. आणि हे बघ, आता मी काय सांगते ते नीट ऐक. आता मला किंवा विश्वासला फोन करायचा नाही. आपलं बोलणं जर चुकून कोणी ऐकलं ना तर सगळ्यावर पाणी फिरेल. व्हय. कार्डमधून आमचे नंबर डिलीट करून टाक. आणि लास्ट डायल नंबर तुला डिलीट करता येतात का? म्हणजे हां, एक काम कर, फोन स्विच ऑफ कर, कार्ड काढ आणि मग पुन्हा कार्ड घालून फोन चालू कर. कळलं? बरं. जमेल ना? ठीक आहे, ठेव आता फोन. बरं, ठेवते. ओके, बाय. तिथे अंबेजोगाईला असताना तुझ्या काही तिथल्या स्थानिक लोकांशी ओळखी झाल्या असतील. काका प्रॉब्लेम काय आहे? मला उत्तर तर दे.